नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. म्हणतात ना, चांगल्या गोष्टींची सुरुवात गोडीने होते आणि आजचा हा चॉकलेट स्पॉन्ज केक अगदी तसाच आहे. अंड्याशिवाय, ओव्हनशिवाय आणि तरीही इतका सॉफ्ट, मॉइस्ट कसा बनतो ते आज आपण पाहणार आहोत. तर चला मग वळूया आपल्या खास रेसिपीकडे. तर सर्वप्रथम एका मोठ्या पातेल्यात मीठ घालून आणि स्टँड ठेवून 5 ते 7 मिनिटे मोठ्या आचेवर प्रीहीट करून घ्यायचे आहे. त्यानंतर लगेचच 6 ते 7 इंचाच्या केक टिनला तेल लावून आणि वरती बटर पेपर लावून त्यालाही हलकेसे ग्रीस करून घ्यायचे आहे. आता एक बाउल घ्या. त्यामध्ये 1 कप दूध, 1 कप पिठी साखर, हाफ कप ऑइल, 1 टेबलस्पून व्हिनेगर, 1 टीस्पून चॉकलेट इसेन्स आणि 1/4 कप मिल्क पावडर घालायची आहे. मी इथे मेजरमेंटसाठी मेजरिंग कप्स वापरत आहे. तुमच्याकडे अवेलेबल असतील तर त्याचा वापर करा, नाहीतर घरातला 1 कप किंवा वाटी मेजरमेंटसाठी वापरू शकता. आता हे सर्व साहित्य चांगले फेटून घ्यायचे आहे आणि 5 मिनिटं बाजूला काढून ठेवा. 5 मिनिटानंतर त्यामध्ये 1.5 कप मैदा, 2 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालून घ्यायचे आहे आणि सर्व साहित्य चाळून घ्यायचे आहे. आता सर्व साहित्य हलक्या हाताने एकजीव होईपर्यंत मिक्स करायचे आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी मध्यम आणि फ्लोविंग ठेवा. बॅटर केक टिनमध्ये ओता आणि हलके टॅप करून घ्या, म्हणजे एअर बबल्स निघून जातील. नंतर हा केक पातेल्यात ठेवा. सुरुवातीला 5 मिनिटे हाय फ्लेमवर आणि नंतर 20 to 25 मिनिट्स मीडियम फ्लेमवर बेक करा. झाल्यानंतर टूथपिकने चेक करा. रेडी आहे आपला सॉफ्ट, स्पॉन्जी अँड मॉइस्ट केक. तर म्हणतात ना, प्रेमाने बनवलेलं जेवण नेहमी मन जिंकतं. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.